जरीपटका पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या जिंजर मॉल येथील पहिल्या माळ्यावर असलेल्या रिलॅक्स स्पा या दुकानात परराज्यातील महिलांना आणून कामावर ठेवून मसाजच्या व्यतिरिक्त अधिकच्या पैशांचं प्रलोभन दाखवून त्यांच्याकडून देह व्यापार करून घेतला जातो। या माहितीवरून पोलिसांनी कारवाई केली असता 3 महिलांना तेथून सोडवण्यात आले आहे। समोर आलेल्या माहितीवरून 3 आरोपी हा व्यापार चालवित होते। त्यापैकी एका महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे व दोघांचा शोध सुरू आहे। आपल्याला माहिती होती की जरीपटका हद्दीमध्ये जे जिंजर मॉल आहे तिथल्या पहिल्या माळ्यावर एक रिलॅक्स स्पा आणि सलून आहे, पार्लर आहे। तिथे काही परप्रांतीय महिलांना आणल्या जातं आणि त्यांच्या मार्फतीने मसाजच्या व्यतिरिक्त देह व्यापार त्यांच्याकडून करून घेण्यात येतो। त्याच्याकरता त्यांना वेगळे पैसे ग्राहकाकडून अधिकचे पैसे देण्याचं प्रलोभन दाखवण्यात येतं आणि ग्राहकांकडून त्यांना वैयक्तिकरित्या प्रत्यक्ष बक्षिसाच्या स्वरूपामध्ये किमान 2000 किंवा त्याहून अधिकची रक्कम देण्यात येते। त्या व्यतिरिक्त त्यांना पगार पण देण्यात येतो, जो की मसाज पार्लरमध्ये त्या काम करत आहे असं त्यांना दाखवलं जातं। आणि या ज्या 2 परप्रांतीय महिला आहेत, आम्हाला 3 तिथे महिला किंवा पीडिता मिळून आल्या, पैकी 2 ज्या आहेत त्या परप्रांतीय म्हणजे अरुणाचल प्रदेश आणि नागालँडच्या आहेत। आणि त्यांना त्याचे जे चालक मालक आहेत त्यांचे 2 हॉटेल आहेत, ताज पॅलेस नावाचे मानकापूर येथे, तेथेच त्यांना त्यांनी जागा दिलेली आहे। आणि त्या व्यतिरिक्त त्या इथे नवीन असल्यामुळे त्यांना फारशी माहिती नसल्यामुळे त्यांना एक ऑटोवाला पण पुरवण्यात आलेला आहे। आम्ही जी कारवाई केली तिथे आम्ही गेल्यानंतर आमच्या ते लक्षात आलेलं, आम्हाला 3 पीडिता मिळून आलेल्या, जे मी आता सांगितलं त्याप्रमाणे, एक नागपूरची आणि 2 नागालँड आणि अरुणाचलच्या आहे। त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पगार पण देण्यात येतो आणि त्या व्यतिरिक्त ग्राहकांकडून त्यांना प्रत्यक्षरित्या बक्षीस पुरवण्यात येतं। त्यांना त्या आरोपींनी स्वतःच आपल्या हॉटेलच्या तिथे वर ठेवलेलं आहे। हे जे 2 आरोपी आहेत हे त्यावेळी तिथे नव्हते आणि त्यांचा आम्ही शोध घेतला तर त्यावेळी त्यांनी चुकीची माहिती आम्हाला वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी असल्याची माहिती दिली आणि आम्ही त्यांनी शोधायचा प्रयत्न केल्यानंतर ते आम्हाला त्यावेळी प्राप्त होऊ शकलेलं नाही। त्या व्यतिरिक्त तिथे एक मॅनेजर होती जी ते चालवत होती, तर ती असे 3 आरोपी ते चालवतात, चालक मालक आणि मॅनेजर असे आहेत।